इच्छा होती की भाई सगळे थोडे 4 लोक आपल्या घरामध्ये आले की अन्नदान कणादाना जेव्हा घरामध्ये पडतो पादस्पर्श होतात लोकांचे तेव्हा ते दुवा देऊन जातात आपल्याला. कारण भरपूर पैसा अडका धन दौलत सर्वांच्याकडे आहे पण दुवा नाही आणि त्या दुवा जमा करण्याचं हे एकमेव साधन आहे. तर आदरणीय जानकी दादी ज्यांचा फोटो तुम्ही पुढे बघत आहात 104 वर्ष जगल्या. शिक्षण फक्त 4थी होतं आणि 1972 साली ज्या वेळेला त्या लंडनला गेल्या, शिक्षण नसताना सुद्धा बघा परमात्म्यांची ऑर्डर होती, आज्ञा होती की तुम्ही या म्हणून आणि ते कार्य चालू करा. आणि खऱ्या अर्थानं तेव्हा चालू केलं तर वैशिष्ट्य असं आहे की ते कार्य इतकं वाढत गेलं की संपूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जवळजवळ 140 देशांमध्ये दादीने कार्य केलं. किती देशात? आपल्या भारत देशाला देवी देवता माहीत आहेत, आपली संस्कृती आपल्याला माहीत आहे, परंतु बाहेरच्या देशांना माहिती नाही ना. तर ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, मुस्लिम कंट्री आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपलं ब्रह्मकुमारी विद्यालय कार्य करतं. ठीक आहे ना. तर कारण मूळ गाभास हा आहे की आपल्याला नैतिक मूल्य दिव्य गुणांची धारणा करायची आहे, देवतांचे गुण धारण करायचे आहेत. म्हणजे सहनशीलता आहे, नम्रता, प्रेम, शांती, धैर्यता आहे, सत्यता आहे. हे गुण जानकी दादींना इतके आवडायचे ते स्वतः मुरवले होते ते. आणि एक प्रतिमंत मूर्ती म्हणून त्या उभ्या राहिल्या. आणि एवढ्या वयामध्ये सुद्धा म्हणजे शेवटच्या घडीपर्यंत त्यांची बुद्धी एवढी शार्प होती ना. आम्ही साधं 50 वय झाले की म्हणतोय थकलो, आता जमत नाही, आम्हाला जमत नाही, म्हातारं झालो 50 म्हातारं झालो. आणि ह्या 134 वर्ष होत्या तरी एकदम असं व्हॉट इज नेक्स्ट, आता काय करायचं. एवढी उमेद आणि एवढी जिद्द चिकाटी जगण्याची आणि स्टेबल माइंडेड वुमेन इन दिस वर्ल्ड. जगामध्ये एकमेव स्थिर मनाची नाही. तर 27 मार्च 2020 आता 20 ना दादीने शरीर सोडलं. कोरोना काळातच गेले दादी. त्यावेळेला दादी म्हणायचे की माझ्या अंत्यसंस्काराला सुद्धा जास्त खर्च व्हायला नको आहे. आणि त्यावेळेला आम्ही कुणी पोहोचू शकलो नाही कारण कोरोना असल्यामुळे कुणी कुठे येणं जाणं नव्हतं, काय नाही. तर त्या माउंट आबूमध्ये आता शक्ती स्तंभ म्हणून तयार झालेला आहे, जिथं त्यांची समाधी, आपल्या भाषेमध्ये समाधी म्हणतो आम्ही, त्याला स्मृती स्तंभ म्हणतो. तर त्या ठिकाणी आहे. तर जानकी दादींचं नेहमीच एक वाक्य आहे, मैं आत्मा मैं कौन मेरा कौन, इतना ध्यान में रखोगे तो भी स्वर्ग में पहुंच जाओगे. मैं आत्मा हूँ और मेरा परमात्मा आहे. सगळ्यांना सांभाळायचे पण ईश्वराला साथ घेऊन. तर एक तिथे आल्यानंतर मला यांच्या घरामध्ये इतकं हे सुंदर मोराचं हे आवडलं ना. मी म्हटलं नाही, दीप प्रज्वलन आपण इथेच करूया. आणि आता आपण सगळेजण मिळून दादींच्या प्रतिमेला हार अर्पण करूया. पण त्यामुळे दीप प्रज्वलन करूया. पुढे या, दिसते ना. नुसती ज्योत लावायची नाही, संकल्प करायचा. क्रोध असेल तर क्रोधाचं दान करत आहे, कुठले व्यसन असेल तर व्यसनाचं दान करत आहे.